तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 फेब्रुवारी 2026 रोजी 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही इंग्रजीचा पेपर म्हणजेच इंग्लिशचा पेपर होणार आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. प्रोजच्या सेक्शनपासनं तर पोएट्रीचे, त्यासोबत रायटिंग स्किलचे आणि नोवेलचे हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, आणि हे क्वेश्चन्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याचं PDF देणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे तरच मी तुम्हाला PDF सेंड करणार आहे, नाहीतर अदरवाईज मी तुम्हाला PDF देणार नाही. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे नोवेलचे क्वेश्चन्स दिसतील ते तुम्हाला सगळे करून जायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जोही प्रश्न विचारला जाईल तो बोर्डमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. बोर्डमध्ये कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर देता येईल. त्यासोबत प्रोज सेक्शन तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. जर हे क्वेश्चन्स तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला 100% गॅरंटी देत आहे. इथेच रेकॉर्ड करू शकता, या गोष्टीची स्क्रीन रेकॉर्ड करू शकता की तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवणं अगदी सोपं होईल. फक्त मी जे काही सांगेल, ज्या टिप्स सांगेल, ज्या ट्रिक्स सांगेल, जे क्वेश्चन सांगेल ते तुम्हाला मार्क करत चालायचे आणि सगळं काही कव्हर करायचं. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 आहे प्रोज, ज्याला तुम्हाला 34 मार्क्स आहेत. आता बघा यामध्ये तुम्हाला पॅसेजेस असतात, परंतु प्रोज सेक्शन तुम्हाला जेवढं इझी वाटतं तेवढं इझी नसतं, कारण बोर्ड तुम्हाला पाठ्यपुस्तकातील जरी उतारा टाकत असलं तर ते कन्फ्युजिंग पद्धतीने उतारा टाकण्याचा प्रयत्न करतं आणि कन्फ्युजिंगच उतारा बोर्ड जे असतं ते टाकत असतं. त्यामुळे सदैव लक्षात असू द्या की तुम्हाला प्रोज सेक्शन प्रॅक्टिस करणं अगदी महत्त्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सीन पॅसेजेस म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकातील आधारित उतारे यावरील मी तुम्हाला काही पॅसेजेस देणार आहे, त्यावरती क्वेश्चन्स देणार आहे, ते तुम्हाला कव्हर करायचेच आहेत. एकही प्रश्न सोडायचा नाही आहे. 10 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे. जर तुम्ही एक दिवस आधी हा व्हिडिओ बघत असाल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत जे मी तुम्हाला देणार आहेत. ओके, आता बघा तुम्हाला जो काही तुमचा ॲस्ट्रोलॉजी चॅप्टर आहे त्यावरती तुम्हाला हा पॅसेज मी दिलेला आहे. बघा हा पॅसेज ऑलरेडी PYQ आहे. हा पॅसेज आधी विचारला गेलेला आहे. यावरती प्रश्न आहेत जी काही असेल तुम्हाला स्टेट इफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, पुढील विधाने चूक आहे की बरोबर ते फक्त तुम्हाला सांगायचं आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता प्रोज सेक्शनचे मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहेत. बघू शकता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोज सेक्शनचा हा पॅसेज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑन सेइंग प्लीज जो तुमचा चॅप्टर आहे ना त्यावरती हा पॅसेज दिलेला आहे. चेक करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यावरती हे काही प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड पिक आउट द स्टेटमेंट विच एक्सप्रेसेस द इंटेन्शन ऑफ द रायटर. तर 4 पर्याय दिला आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आहे पिक आउट सम एक्झाम्पल्स ऑफ बिहेवियर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर नॉट पनिशेबल अंडर लॉ एनी फोर. कोणती 4 एक्सप्लेन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो याआधी मी पूर्ण 4 तास 40 मिनिटांचा व्हिडिओ टाकलेला आहे, ज्यामध्ये हिंदीमध्ये 1 शॉट कव्हर केलेला आहे. तुम्हाला सेक्शन 1 पासनं तुमचा लास्ट नंबरचा जो सेक्शन आहे नोवेलचा विथ ॲन्सर्स ते कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे, कशा पद्धतीने अटेम्प्ट करायला पाहिजे, कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, हे सगळं त्या 1 शॉट व्हिडिओमध्ये 4 तास 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल कोणता प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करायचा. यामध्ये फक्त मी तुम्हाला हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स देत आहे. त्यामध्येही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले. त्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहे, जसे की त्यामध्ये मी तुम्हाला प्रोजचे सिलेक्टेड क्वेश्चन्स दिले, ते कसे अटेम्प्ट करायचे याचं परिपूर्ण त्या PDFमध्ये गाईड केलेलं आहे. त्याचसोबत त्या PDFमध्ये तुम्हाला सर्व कवितांचं रसग्रहण म्हणजेच तुम्हाला ॲप्रिसिएशन वगैरे बघायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोएटिक डिव्हाइसेस वगैरे सगळं फिगर ऑफ स्पीच ते काय असतं, कशा पद्धतीने सोडायचं ते परिपूर्ण त्या PDFमध्ये आपण बघितलेलं आहे, मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, ज्यामध्ये आपण रायटिंग स्किल कशा पद्धतीने सोडवायचे, त्याचे सॉल्ड ॲक्टिव्हिटीज, काही प्रश्नांची उत्तरे, त्यासोबत नोवेलचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले, कॅरेक्टर स्केचेस झाले, MCQचे प्रश्न झाले, मॅच DPS झाले, सगळं त्या गाईडमध्ये आपण बघितलेलं आहे. तुम्हाला त्या गाईडचं PDF लागत असेल तर त्याची प्राईस तुम्हाला 120 रुपये आहे, जी की तुम्हाला पे करायला लागते. पेड PDF आहे, हे मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे, प्रॉब्लेम नाही आहे. बट ते गाईड PDF आहे, विथ ॲन्सर्ससोबत मिळतं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मिळतात नोवेलचे पण, आणि विथ ॲन्सर्ससोबत. यामध्ये तुम्हाला ॲन्सर्स मिळत नाही, ॲन्सर स्वतः फाइंड करायला लागतात. त्यानंतर द कॉप अँड अँथेम हा जो काही चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर यामधील तुम्हाला हा उतारा दिलेला आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. लक्षात असू द्या प्रोजचं सेक्शन जेवढं इझी वाटतंय तेवढं इझी नाही. बोर्ड तुम्हाला ग्रामरमध्ये कन्फ्यूज करतं, तुम्हाला ट्रू अँड फॉल्समध्ये देखील कन्फ्यूज करतं. त्याचसोबत तुम्हाला फक्त एक असं असतं की पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्ही कन्फ्यूज होत नाही, तुमचं मत लिहायचं असतं त्यामुळे. परंतु पॅसेज कसाही आला तरी विद्यार्थी कन्फ्यूज होता म्हणजे होता. आता बघा बिग डेटा वीक इनसाइट हा जो काही चॅप्टर आहे तो दिलेला आहे, त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत ज्याची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे, परंतु जर व्हिडिओला पूर्ण बघितलं नाही तर मी तुम्हाला PDF देणार नाही, कारण व्हिडिओमध्ये काही पासवर्ड्स दिसणार आहेत. ते पासवर्ड्स जेव्हा तुम्ही आम्हाला सेंड करणार तेव्हाच आम्ही तुम्हाला हे PDFची लिंक, डाउनलोड लिंक सेंड करणार. PDF कसं डाउनलोड करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. जेव्हा तुम्ही आम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं याचा स्क्रीनशॉट सेंड करशाल त्यावेळेला ही फ्री PDFची लिंक आम्ही तुम्हाला टाकणार आहोत. त्याच वेळेला तुम्ही हे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. एक PDF फ्री असणार आहे, म्हणजे हे PDF फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळे प्रोजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात.
पोएट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात, रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात आणि त्यानंतर नोवेलचेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला या PDF विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ओके, परंतु एक PDF पेड आहे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आन्सरसोबत मिळतं आणि ते गाईडचं PDF आहे, मास्टर प्रिपरेशन गाईडचं, हे क्वेश्चन बँकचं PDF आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ओजिंग टुवर्ड दी एक्सलन्स, तर हा चॅप्टर आहे. बघू शकता आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स. बघा हा देखील PYQ क्वेश्चन आहे आणि त्यावरती काय प्रश्न आहेत, तर तुम्हाला सगळे पॅसेज इम्पॉर्टंट पॅसेजेस ज्यावरती बोर्ड क्वेश्चन विचारू शकतो ते मी तुम्हाला देणार आहे. आता नॉन टेक्स्टाईल ग्रामर 4 मार्क्ससाठी विचारलं जातं क्वेश्चन 1B मध्ये, तर ते कशा पद्धतीने त्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, जसे की अल्टरनेटिव्ह, ट्रान्सफर सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. तर बघा ग्रामर, नॉन टेक्स्टाईल ग्रामर जे विचारलं जातं ते तुम्हाला दिलेलं आहे, तेही तुम्ही सॉल्व करा. जर हे सॉल्व केलं, गॅरंटी देतोय, गॅरंटी आउट ऑफ मार्क्स मिळू शकता 80 पैकी 80. जर हे तुम्हाला येत असेल, जर तुम्ही हे सॉल्व करत असेल, तर मी असं गृहीत धरतो आउट ऑफ मार्क्स तुम्हाला 100% मिळून जाणार. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे येतं तर सगळं काही तुम्हाला येतं असं गृहीत धरलं जाईल, कारण यामध्ये सगळे हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फक्त तुमच्या 10 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले आहेत. त्यानंतर माइंड मॅपिंगसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर माइंड मॅपिंग कशासाठी दिलेले आहे, जसे की इफेक्ट ऑफ म्युझिक यावरती माइंड मॅपिंग इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज हे माइंड मॅपिंगचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द सीझन्स हे माइंड मॅपिंगचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर आहे ब्युटी ऑफ कलर्स, हा माइंड मॅपिंगचा एक इम्पॉर्टंट टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन, हा देखील माइंड मॅपिंगचा आहे, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन दिला आहे. आता सेक्शन 2 पोएट्री आहे. आता पोएट्रीमध्ये काय असेल, तुम्हाला एक पोएम असेल तिच्यावरती 10 मार्क्ससाठी प्रश्न असेल आणि त्यानंतर 4 मार्क्ससाठी एक पोएम असेल तिचं ॲप्रिसिएशन करायचं असेल. अशा पद्धतीने तुम्हाला पोएट्रीसाठी किती 14 मार्क्स आहेत, तिथे 15 म्हटलेलं आहे परंतु 14 मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर आहे क्वेश्चन 3 मध्ये रीड गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता पुढील एक्स्ट्रॅक्ट, तर विद्यार्थी मित्रांनो सॉन्ग ऑफ ओपन रोड ही पोएम दिली आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता, हिचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तिच्यावरती काय प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे. आता बघूया काय प्रश्न आहे. पिक आउट द 2 लाईन्स विच डिस्क्राईब द फ्रेज गुड फॉर्च्यून. आता गुड फॉर्च्यून डिस्क्राईब करणाऱ्या 2 लाईन कवितेतून तुम्हाला लिहायच्या. त्यानंतर आहे स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स, गिव्ह रिझन्स फॉर दिस स्टेटमेंट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो नेम ऑफ द नेम अँड एक्सप्लेन. आता बघा फिगर ऑफ स्पीच, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सगळ्या 20 फिगर ऑफ स्पीच या आधी जो 4 तास 40 मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये समजून सांगितलेले आहेत. आणि नीट ऐका, तुम्हाला 4 तास 40 मिनिटाचा आम्ही जो व्हिडिओ टाकलेला आहे वन शॉट, त्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कशा पद्धतीने असतं, ते काय असतं, कशा पद्धतीने ते ओळखायचं हे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपर वेमध्ये. तर काय करा, आत्ताच त्या व्हिडिओला बघा, त्यामध्ये फिगर ऑफ स्पीचचा डायरेक्टली तुम्ही तो टॉपिक जरी बघितला तरी तुम्हाला 2 मार्क तुमच्या हातचे, 2 मार्क तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सप्लेन फिगर ऑफ स्पीच जे की आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर एक्सप्रेस इन युअर ओन व्ह्यूज रिगार्डिंग द फॉलोइंग लाईन सॉन्ग ऑफ द ओपन रोड, याबद्दल तुमचं स्वतःचा काय मत आहे, दृष्टिकोन काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंपोज 4 लाईन्स जर्नी ऑफ लाईफ बाय युझिंग रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड जर्नी ऑफ लाईफ यावरती तुम्हाला 4 ओळीत फक्त आणि फक्त एक छोटीशी कविता इथे सांगायची आहे. फक्त छोटीशी कविता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे बनवायची आहे आणि अगदी सोपंसं असणार आहे तुम्हाला. ओके, की कविता स्वतः बनवू शकता. 4 लाईन म्हटलं तर 4च लाईनमध्ये बनवा, तुम्हाला बाकी पुढे जायचं तेही क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन. आता विद्यार्थी मित्रांनो मनी ही पोयम दिलेली आहे, बघू शकता. पैसा ही सब कुछ है, पैसा भगवान नाही लेकिन भगवान से कम भी नहीं, राईट मनी. तर मनी कवितेचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही आधी जे मास्टर प्रिपरेशन गाईड दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व ऑल पोएमचं ॲप्रिसिएशन बघायला मिळेल तुम्हाला, A to Z पोएमचं तुमच्या एक्झामसाठी. आणि अगदी शॉर्ट अँड स्वीट त्यामध्ये आम्ही एक्सप्लेन केलं आहे की काय एक्झॅक्टली यायला पाहिजे, काय नको यायला पाहिजे. तुम्ही जर ते लिहिलं तर 4 मार्क मिळून जातील, तुम्हाला अजून डिटेलमध्ये लिहायचं असेल तरी 4 मार्क मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट्स यायला पाहिजेत. अबाउट द पोएट, टायटल, द थीम, लँग्वेज, पोएट्री डिव्हाइसेस, स्पेशल फीचर्स, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. त्यानंतर आहे रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता एक्स्ट्रॅक्ट रीड करायचं आणि पुढील ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या. विवर्स विविंग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरोजिनी नायडूची ही जी काही पोएम आहे विद्यार्थी मित्रांनो इंडियन विवर्स, ही पोएम दिलेली आहे आणि तिच्यावरती काही प्रश्न दिले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते सॉल्व करायचे. स्क्रीनशॉट घेऊच नका, फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. तुम्हाला फ्रीमध्ये PDF मिळते. व्हिडिओ फक्त पूर्ण बघा, व्हिडिओ फ्रीमध्येच आहे. फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप नंबर दिसत आहे स्क्रीनवरती, कोणते 2 एका नंबरवरती, कोणत्या एका नंबरवरती तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज करा. मेसेज म्हणजे फक्त ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं याचं स्क्रीनशॉट सेंड करा. आम्ही तुम्हाला लगेचच या PDFची लिंक ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचं परिपूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन पाठवून देऊ, लिंकही पाठवून देऊ, डाउनलोड लिंक. बघा जेव्हा बोर्डमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज अशा पद्धतीने विचारलं जातं वेब डायग्राम, तर अशीच वेब तुम्हाला आन्सर शीटमध्ये ड्रॉ करायची आहे आणि या वेबमध्येच तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. त्यानंतर गिव्ह रिझन्स म्हटलेलं आहे, कंप्लीट द टेबल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पोएमचे देखील यामध्ये जे क्वेश्चन्स दिले आहे ॲज इट इज बघायला मिळतील तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पेपर, तुमची 10 फेब्रुवारी इंग्लिशचा पेपर आहे ना, ती क्वेश्चन पेपर मी तुमच्या हातामध्ये देतो आहे असंच समजून चाला. कारण हे PDF तुम्हाला बोर्डाने ऑफिशियली प्रोव्हाइड केलेलं आहे, जे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. ओके, आणि आम्ही जे PDF देतो ते थोडं नेक्स्ट लेवलला आहे, ते नेक्स्ट लेवलला
कॉम्प्रेस केलेलं आहे, ते नेक्स्ट लेवलला डिझाईन केलेलं आहे, त्याला नेक्स्ट लेवलला कंपाईल केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्येही तुम्हाला हेच क्वेश्चन, पण यामध्ये हाय प्रॉबिलिटीचे कोणते आहे, ते कशा पद्धतीने सोडवायचे, कशा पद्धतीने अपेक्षित आहे आणि विथ आन्सरसोबत, त्यामध्ये तुम्हाला स्वतः आन्सर्स फाइंड करायला लागतील, त्यामध्ये विथ आन्सरसोबत मिळतील मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फादर रिटर्निंग होम या पोएमचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढील एक कविता दिलेली आहे, कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके हां. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला ॲप्रिसिएशन विवचच दिला आहे, इंडियन विवचचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल, इम्पॉर्टंट ॲप्रिसिएशनसाठी टॉपिक्स वगैरे तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे, 16 मार्क्ससाठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे म्हटलेलं आहे दिस इज जस्ट मॉडेल ॲक्टिव्हिटीज. ओके, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. या इन्स्ट्रक्शन्स नक्की वाचून घ्या, जेव्हा तुमच्या हातात हे PDF मिळेल या इन्स्ट्रक्शन्स सगळ्या वाचून घ्या. ओके, सगळ्या. तर वर्ड लिमिट आहे विद्यार्थी मित्रांनो याला 100 ते 150 याच्यामध्येच तुमचं ते यायला पाहिजे. दिस एक्सपेक्ट फ्रॉम द स्टुडंट्स राईट टू कम्प्लीट इच स्किल फिअर लेंथ. तर तुम्हाला 100 ते 150 वर्ड्समध्ये म्हणजे शब्दात ते यायलाच पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला आमच्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये शॉर्ट अँड स्वीट पद्धतीत ते करून दिलेलं आहे. तर जर तुम्ही ते केलं तर आउट ऑफ मार्क्स मिळतील. आता बघा यामध्ये त्या गाईडमध्ये आम्ही काय कव्हर केलं, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कशा पद्धतीने करायचं, स्टेटमेंट ऑफ पर्पज ते कशा पद्धतीने करायचं, ग्रुप डिस्कशन कशा पद्धतीने करायचं. परंतु या तिन्हींपैकी नॉर असतो, तिन्हींपैकी कोणतं करायचं हे आम्ही सांगितलेलं आहे. त्यानंतर ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू. ईमेल कशा पद्धतीने करायचा, रिपोर्ट कशा पद्धतीने करायचा, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे याचं परिपूर्ण मार्गदर्शन मिळतं. त्याचसोबत तुम्हाला तीनपैकी कोणतं करायला पाहिजे ही त्या 4 तास 40 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि त्यामध्ये मास्टर प्रिपरेशन गाईडची व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ नक्की बघा, कारण ती व्हॅल्युएबल आहे. कारण त्या गाईडची प्राईस जी आहे ती ₹243 आहे. आणि आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती त्याची व्हिडिओ पूर्ण 4 तासाची फ्री ऑफ कॉस्ट करून दिलेली आहे. कारण आमचं एक टेन्शन आहे की जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना ते पोहोचवता येईल तेवढं ते पोहोचवायचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला त्यावरती 50% ऑफ मिळेल. जर तुम्ही आज घेतलं तर ₹120 तुम्हाला ते गाईड मिळतं आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. त्यानंतर आहे स्पीच आहे, कंपेअरिंग आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज आहे. तिन्हीपैकी कोणतेही करू शकता. ते कशा पद्धतीने करायचं याचं परिपूर्ण गाईड मार्गदर्शन तुम्हाला त्या गाईडमध्ये बघायला मिळतं. गाईडचं नाव आहे मास्टर प्रिपरेशन गाईड, तर ते नक्की परचेस करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रिव्ह्यू आहे, त्यानंतर ब्लॉग आहे आणि अपील रायटिंग दिलेलं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन 4मध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. आता इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहे. ड्राफ्टिंग व्हर्च्युअलसाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेलं आहे. जसं की बघू शकता, इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम for an interview. Draft a message in about 100 to 150 words to convey the same to your friend. Give your own reason to support your message. व्हर्च्युअल मेसेज दिला आहे, त्यासाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे दिलेले आहेत आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक्स नक्की कव्हर करा. एकही क्वेश्चन सोडायचा नाही. स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला आहे. आता स्टेटमेंट ऑफ पर्पजसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स देखील सॉल्व करा. आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर सगळं काही सॉल्व करा. टाईम कमी आहे, प्रिपरेशन स्मार्ट पद्धतीने करायची असेल तर मास्टर प्रिपरेशन गाईड, आणि सगळं काही करायचं असेल तर हे करा. ओके, ह्या गाईडमध्ये तुम्हाला 52 पेजेस आहे, त्या गाईडमध्ये फक्त 100 पेजेस आहे आणि विथ आन्सरसोबत आहे. कम्पेअर करा किती स्मार्ट लेवलला कंपाईल केलेलं असेल. ग्रुप डिस्कशनसाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊ शकता. PDF फ्री मिळणार आहे. हे जे आत्ता सध्या ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय हे PDF तुम्हाला फ्री मिळणार आहे. बाकीचे PDFs आमच्याकडे पेड आहेत, म्हणजे ते पैशांवरती मिळतात. परंतु हे PDF बोर्डने ऑफिशियली दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे फ्री देणार. तर या विद्यार्थी मित्रांनो ईमेल रायटिंग कशा पद्धतीने करायचं त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स यामध्ये दिलेले आहेत. बाकी हे गाईड आणि मास्टर प्रिपरेशन गाईड वेगवेगळं आहे. त्यानंतर आहे रिपोर्ट रायटिंग, त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हेल्थ अँड फिटनेसवरती रिपोर्ट रायटिंग, पोएट्री अँड रिसेप्शन कॉम्पिटिशन, यस. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रिपोर्ट रायटिंगसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले आहेत. इंटरव्ह्यूसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले आहेत, त्याचा फॉर्मॅट वगैरे दिला आहे. सर्व काही तुम्हाला या क्वेश्चन बँकमध्ये बघायला मिळणार आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो आता पुढे बघूया काय दिलेलं आहे आपल्याला. जसं की आहे स्पीच रायटिंग. आता स्पीच रायटिंग कशा पद्धतीने करायचं, स्टार्टिंगला जेव्हा सुरू करता तेव्हा गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल ते तुम्हाला हे सगळं आम्ही ऑलरेडी त्या 1 शॉट व्हिडिओमध्ये कव्हर करून दिलेलं आहे. अगदी लहान पहिलीच्या मुलाला जसं समजून सांगितलं जातं, 5वी 6वीच्या स्कॉलरशिप देणाऱ्या मुलाला जसं समजून सांगितलं जातं, तसं तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी आम्ही समजून सांगितलं आहे. 4 तास 40 मिनिटाची इफर्ट्स फक्त तुमच्यासाठी घेतले आहेत. तुम्ही जा चॅनलवरती आणि चेक करा. इंग्लिशच्या पेपरचा 1 शॉट व्हिडिओ, 1 शॉट रिव्हिजन आम्ही अपलोड केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता कंपेअरिंगचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तुम्ही कव्हर करू शकता. अगदी सोपे कंपेअरिंगचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्हाला फक्त आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हे PDF फ्री देतो आहे. त्यानंतर आहे एक्सपेन्शन ऑफ आयडियाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यानंतर आहे हमर इज अ स्पीच ऑफ लाईफ, तुम्ही बघू शकता. एक्सपेन्शन ऑफ आयडियासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हे क्वेश्चन्स जर केले तुम्हाला इतका सोपा पेपर जाणार आहे. 10 फेब्रुवारीला तुम्ही फक्त कमेंटमध्ये येऊन हा व्हिडिओ सापडून थँक्यूज बोलणार जर तुम्ही सगळं कव्हर केलं तर. जर तुम्ही याचा अभ्यासच केला नाही तर विसरून जा, पेपर तुम्हाला सोपा जाईल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रिव्ह्यू. आता रिव्ह्यू रायटिंग आहे, बुक
रिव्ह्यू विचारू शकता, फिल्म रिव्ह्यू विचारू शकता, कोणतेही एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे ब्लॉग रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो ब्लॉग लिहिता यायला पाहिजे, तर ब्लॉग रायटिंगसाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स दिला आहे, जसं की सेफ्टी मेजर्स वगैरे दिलेलं आहे. आणि ब्लॉग 100 ते 150 रायटिंग स्किलचा प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 100 to 150 वर्ड्समध्ये कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पॉझिटिव्हिटी लाईफ, त्यावरती तुम्ही ब्लॉग लिहू शकता. त्यानंतर रेसिपी ऑफ माय फेवरेट डिश. त्यानंतर आहे अपील रायटिंग. आता अपील रायटिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे याचं परिपूर्ण गाईड त्या 4 तास 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यासोबत मास्टर प्रिपरेशन गाईड जर डाउनलोड केलं तर तुम्हाला अधिकतम सोपं होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता बघूया काय दिलेलं आहे, ज्यामध्ये आज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अपीलचेच काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे क्वेश्चन दिले आहेत. आत्ता मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका, पूर्ण लक्ष तुमचं इकडे पाहिजे. नोवेल सेक्शन 4 नोवेल 16 मार्कचे क्वेश्चन, गॅरंटीड क्वेश्चन तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतील. मास्टर प्रिपरेशन गाईडला अटॅच स्टडी मटेरियल म्हणून हे देखील दिलेलं आहे. तर दोन्हींमधले जर क्वेश्चन केले, हे जे काही आता PDF दाखवतो यामधील गाईडचे क्वेश्चन, म्हणजे हे जे काही क्वेश्चन दिसत आहेत नोवेलचे, हे जर तुम्ही कव्हर केलेत आणि त्यासोबत मास्टर प्रिपरेशन गाईडमधले क्वेश्चन कव्हर केलेत, 100% गॅरंटी कोऱ्या कागदावरती लिहून घेऊन जा, या व्हिडिओचा स्क्रीन रेकॉर्ड करा. ह्या बाहेरचा क्वेश्चन बोर्ड तुम्हाला विचारणार नाही. फक्त ह्यामधले क्वेश्चन्स आणि मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत नोवेलचे, हे बघा यामध्ये तुम्हाला विथ ॲन्सर्स मिळत नाही, बट मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये विथ ॲन्सर्ससोबत मिळतात. आणि ते ॲन्सर्स तुम्हाला समजण्यासाठी सोपे आहेत. जर तुम्ही ते समजून घेतले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, कारण ते अगदी सोप्या भाषेत आम्ही स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्हाला समजून घेऊ शकता, एकदा तुम्ही वाचलं की लगेच समजून जाईल. त्यामुळे आता बघा हिस्ट्री ऑफ नोवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. सगळे क्वेश्चन्स रीड करणार आहेत. काळजीपूर्वक उत्तरे फाइंड करायची, आन्सर करायची, कारण विद्यार्थ्यांना व्हिडिओ बघायचं जीवावर आलेला असतं, शेवट येऊन बघता. त्यामुळे बघा नोवेलचे तर बघा 16 मार्क इथे जरी फिक्स झाले तरी चांगलंच आहे ना तुमचा. 18th century गिफ्टेड मॅनकाइंड विथ ... 4 ऑप्शन आहे, ड्रामा अँड पोएट्री, नोवेल अँड ड्रामा, त्यानंतर पोएट्री अँड नोवेल अँड पिरियडिकल एसेस. काय विद्यार्थी मित्रांनो, नोवेल अँड पिरियडिकल एसेस आहे का नोवेल अँड ड्रामा आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आहे नोवेल सून बिकम डॉमिनंट लिटररी जनरे ॲज इट ... 4 ऑप्शन आहे, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आहे इंडियन रिटर्स इन इंग्लिश नोवेल इनिशियली रोट अबाउट द थीम ऑफ. 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, चारींपैकी करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा. स्क्रीनशॉट घेत चला, याचा स्क्रीनशॉट घेत चला, यामध्ये मिस करू नका, याचा स्क्रीनशॉट घेत चला. ओके, त्यानंतर आहे गोथिक नोवेल कंटेंट्स. 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, चारींपैकी कोणता एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून इथपर्यंत काही तुम्हाला पासवर्ड्स दिसले असतील, ते सगळे पासवर्ड्स तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचे आहेत. कोणत्या एका व्हॉट्सअप नंबरवरती जेव्हा तुम्ही ते पासवर्ड सेंड करणार आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं, याचा स्क्रीनशॉट्स तुम्ही जेव्हा आम्हाला सेंड करणार ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच आम्ही तुम्हाला ह्या फ्री क्वेश्चनच्या हे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आहे याचं PDF आम्ही तुम्हाला सेंड करणार. ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचं पूर्ण डिस्क्रिप्शन आम्ही तुम्हाला सेंड करणार. ओके, त्यामुळे काय करायचं, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, सर्व व्हिडिओ बघितला आहे याचा आम्हाला प्रूफ द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्ट्राईक आउट द अननेसेसरी डिटेक्टिव्ह फिक्शन इज. 4 ऑप्शन दिला, योग्य पर्याय निवडा. बघा सगळे क्वेश्चन्स कव्हर करा, एकही क्वेश्चन सोडू नका, कारण तुम्हाला 10 फेब्रुवारीला जर हसत खेळत पेपर लिहायचं असेल, 80 पैकी 80 मिळवायचं असेल, इंग्लिशमध्ये टॉप करायचं टार्गेट असेल आणि तुम्हाला वाटत असेल एक दिवस आधी नाही होऊ शकत, तर टेन्शन घेऊ नका, आम्ही जे देतो ते करा, फक्त आउट ऑफ मिळवून घेणार. ओके, अ नोवेल इज रिलेटिव्हली ... तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, लॉंग नरेटिव्ह. त्यानंतर आहे इंग्लिश वर्ड नोवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेला. तर नोवेला हा वर्ड आहे. त्यानंतर आहे जिओफ्री चान्सस रोड टू मॉर्टे द ऑर्थर. त्यानंतर आहे द सेंटरबरी टेल्स ऑफ गेन्झी. तर कोणचं लिहिलं आहे ते सांगा. त्यानंतर आहे टेल ऑफ गेन्झी बाय मुरासाकी शिकाबू वॉज पब्लिश इन द इयर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लिहायचं. त्यानंतर आहे द पिलिग्रिम्स प्रोग्रेस इज अ नोवेल रिटन बाय. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत, कोणत्याही 3 पर्याय तुम्हाला कव्हर करायचे. त्यानंतर आहे ... इज द विनर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिले आहेत, स्क्रीनशॉट घेत चला. द फर्स्ट इंग्लिश नोवेल राजमोहन्स वाईफ वॉज रिटन बाय. तर विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्यानंतर आहे जोसेफ कॉन्ट्रॅड रोट द नोवेल नेम्ड ॲज. तर 4 पर्याय दिले आहेत, त्यामध्ये तुम्हाला बिल्ली बर्ड. त्यानंतर आहे हर्ट ऑफ डार्कनेस अँड पर्ल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सायन्स फिक्शन इज अ जनरे ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ. तर 4 पर्याय दिले आहेत. त्यानंतर द फेमस ट्री ऑफ इंडियन रिटर्स. तर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, मुल्कराज आनंद, R.K. नारायण, राजा राव हेच आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, मला माहीत नाही, हेच असतील. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याचा आन्सर फाइंड करा. त्यानंतर आहे क्रोनोलॉजिकल ऑर्डर. आता क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे, बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. बोर्ड असा प्रश्न विचारत नाही, बट तुम्हाला सगळं काही कव्हर करायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सगळं काही कव्हर करा, एकही क्वेश्चन विचारत नाही म्हणून सोडायचं नाही, करूनच घ्यायचा. कारण नोवेल असं सेक्शन आहे, कन्फ्युजिंग टाईप क्वेश्चन विचारणार नाही, तुम्हाला इझी क्वेश्चन विचारला जाईल. परंतु जर तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चनला फेस करायची जर सवय लागली, तर तुम्ही एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन विचारला तर त्याला टॅकल करू शकता, त्याचा आन्सर राईट करू शकता. नोवेल इज, आता काय ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, नोवेल इज रिकॉग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जनरे इन मॉडर्न टाइम्स. त्यानंतर आहे द नोवेल इज रिलेटिव्हली अ शॉर्ट नरेटिव्ह. तर हे रॉंग आहे. टेल ऑफ गेन्झी डिस्क्राईब ॲज द
वर्ल्ड्स फर्स्ट नोवेल, तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे का ते तुम्हाला सांगायचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मिडल क्लास पीपल हॅड अ लिटल इंटरेस्ट इन रोमॅन्सेस अँड ट्रॅजेडीज. तर बघू शकता याचे स्क्रीनशॉट घ्या. ट्रू ऑर फॉल्स आहे का ते तुम्हाला सांगायचं. झूम करतोय थोडंसं. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढे विद्यार्थी मित्रांनो मॅच द फॉलोइंग आता मॅच करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. आता पुढे जाऊया. याचाही स्क्रीनशॉट घ्या. याचाही स्क्रीनशॉट कोणतंही विचारलं जाऊ शकतं, कोणतंही, त्यामुळे सगळं कवर करा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, नोवेलचे 16 मार्क्स फिक्स करायचे असतील, हे क्वेश्चन सोडवायला विसरू नका. सगळं कवर करायचंच आहे, कोणतंच सोडायचं नाही. ओके, त्यानंतर आहे कंप्लीट द सेंटेन्सेस म्हटलेलं आहे. द प्रेडिकल एसे द नोवल आर द गिफ्ट ऑफ डॉट डॉट डॉट. तर विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 पर्यंत साप दिलेले आहेत. तुम्हाला फक्त सगळं काही कवर करायचं. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 5B मध्ये नोवल आता टू सर्व विथ लवचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. बघा यामध्ये सगळे क्वेश्चन्स आहेत, परंतु तुम्हाला याच्यामध्ये ॲन्सर्स नाहीत. जर मास्टर प्रिपरेशन गाईड घेतलं, सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत अप टू आपण 20 क्वेश्चन्स आणि 2 मार्क्ससाठी फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो 25 ते 30 शब्दात उत्तर येईल. असे उत्तरे तुम्हाला टाकले आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही मास्टर प्रिपरेशन गाईड डाउनलोड करा. 120 रुपये त्याची ॲक्च्युअल प्राईस सध्या तिला त्याच्यावरती 50% ऑफ आहे. त्याची 300 म्हणजे 1000 रुपयालाही तुम्हाला असं काही स्टडी मटेरियल मिळणार नाही. जे तुम्हाला गाईड मिळतं आहे मास्टर प्रिपरेशन गाईड, टॉपचं गाईड, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर्ससोबत क्वेश्चन्स बघायला मिळतात. ओके, आणि इथे 2च मार्कचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्क्ससाठी. ओके, हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल हायलाईट द कंडक्ट ऑफ ब्रेथवेट्स क्लास जस्टिफाय. ओके, त्यानंतर आहे इन द क्वेश्चनिंग सेशन डेनहॅम वॉज एक्सप्रेसिंग फ्यू स्टुडंट्स फिलिंग इलुस्ट्रेट. त्यानंतर आहे मिस फिलिप्स इफेक्टिवली हँडल द क्वेश्चनिंग सेशन गिव्ह सपोर्टिंग डिटेल्स. त्यानंतर आहे राईट शॉर्ट नोट ऑन अ इव्हेंट विच टूक प्लेस ऑन 15th November इन ग्रीनस्लेट स्कूल. त्यानंतर आहे द एक्स्ट्रॅक्ट प्रेझेंट द नरेटर ॲज द सायलेंट ऑब्झर्वर ऑफ द इव्हेंट्स एक्सप्लेन. ॲनलायझिंग द चेंज इन द स्टुडंट बिहेवियर इन द प्रेझेंटेशन इन द सेंट्रल थीम इज द सेंट्रल थीम. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टू सर्व विथ लव दिलेला आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत. बरोबर, या 10 क्वेश्चन्सपैकी मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स दिले आहेत आणि विथ आन्सर्ससोबत दिले आहेत आणि वेगळे क्वेश्चन्स आहेत जे जर कवर केले यामधील प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. फक्त ते क्वेश्चन्स समजून घ्यायचे आहेत. मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये जेव्हा तुम्ही परचेस कराल जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते समजून घ्या आणि त्यानंतर त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. सगळे क्वेश्चन्स बोर्ड कसाही प्रश्न विचारू तुम्ही मार्क मिळून जातील, तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन 5C मध्ये आता तुम्हाला अराउंड द वर्ल्ड इन 80 days याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिला आहे. ज्यामध्ये पहिला एक्सप्लेन हाऊ ऑथर हॅज मेड यूज ऑफ इंटरनॅशनल डेडलाईन अँड टाईम झोन्स इन हिज नोवेल ते लिहायचं. त्यानंतर आहे मनी वॉज नेवर अ कन्सर्न फॉर मिस्टर फिलिस फॉग, इट वॉज फॉर हॉनर ही एक्सेप्टेड वेजर डिस्कस. त्यानंतर आहे फिलिस फॉक्स ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड सरप्राइजेस इलुस्ट्रेट. तर विद्यार्थी मित्रांनो याचे देखील म्हणजे हे जे काही पार्ट आहे तुमचं अराउंड द वर्ल्ड इन 80 days याचे देखील हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतात विथ आन्सर्ससोबत. आणि मी तुम्हाला खात्री देतो या गोष्टीची, काळजीपूर्वक ऐका, की तुम्ही जर ते कवर केलं यामधील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. एकदा ते कवर करून बघा. जर याचं उत्तर नसेल देत आहेत फक्त सगळं वाचायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं, देण्याचं आन्सर करायचं आणि तुम्ही तुमच्या परिण्याचे आन्सर्स फाइंड केले आणि मग उत्तर दिलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आहे नोवल द साइन ऑफ 4. आता साइन ऑफ 4चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला द रिसेप्शन ऑफ 6 pearls हेल्प टू स्टोरी टू मूव फॉरवर्ड अँड प्रोव्हाइडिंग सम कनेक्शन विथ द अदर हॅपनिंग्स इलस्ट्रेट. त्यानंतर आहे डिस्क्राईब द डिझायर डेस्टिनेशन ऑफ द पार्टीज इन युअर वर्ड्स बाय प्रोव्हाइडिंग सम डिटेल्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आहे राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ शर्लॉक होम्स. बघा कॅरेक्टर स्केचेस तुम्हाला विचारले जातात बोर्डमध्ये, तुम्हाला कॅरेक्टर स्केचेस विचारले जातात. बघा तुम्हाला फक्त शर्लॉक होम्सचं विचारलं नाही, डॉक्टर वॅस्टनचं विचारू शकता, मॅरी मॉस्टनचं विचारू शकता किंवा टोंगाचं विचारू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो अराउंड द वर्ल्ड इन 80 days यामध्ये तुम्हाला फिलिस फॉक्सचं तुम्हाला विचारू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो ऑडाचं विचारू शकता, पासपोर्टचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॅरेक्टर स्केच विचारू शकता किंवा ER ब्रेथवेट यांचं कॅरेक्टर स्केच विचारू शकता किंवा प्रिन्सिपलचं विचारू शकता, त्या विद्यार्थ्यांचं कॅरेक्टर स्केचेस विचारू शकता. तर सगळ्या कॅरेक्टर स्केचला तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं आहे आणि याची उत्तरं तुम्हाला मिळतात मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, ज्याची प्राईस फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो 120 रुपये. कवर करू शकता. आता बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका या क्वेश्चनचा. ओके, हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये तुम्हाला 18 क्वेश्चन्स दिले आहेत, सगळे कवर करायचे आहेत. बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून म्हणतोय मास्टर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहे मास्टर प्रिपरेशन गाईड क्लास 12th इंग्लिशसाठी बोर्ड एक्झाम 2026 म्हणजे जो 10 फेब्रुवारीसाठी पेपर होणार आहे ना त्यासाठी स्पेशली हे गाईड डिझाईन केलं आहे. गाईडची लिंक बघू शकता, फक्त 99 पेजेस आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रोजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सिलेक्टेड, पोएट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सिलेक्टेड, सर्व पोएमचे ॲप्रिसिएशन, रायटिंग स्किल अँड नोवेलचे हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत बघायला मिळतील. बघा गाईड एकदम स्मार्ट पद्धतीने प्रिपेअर केलेलं आहे. याचं PDF आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचं PDF जे तुम्हाला आत्ता दाखवतोय सध्या जस्ट या स्क्रीनवरती हे पेड PDF आहे, कारण यामध्ये बघा काय काय पॉईंट्स कवर केले आहेत,
ज्यामध्ये सेक्शन 1 प्रोचे टोटल 34 मार्क्ससाठी काय असणारे पॅटर्न कशा पद्धतीने असणारे सॉल्ड ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे पूर्ण बघायला मिळेल. नोवेल त्यासोबत पोएट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन ॲन्सरसोबत मार्क डिस्ट्रिब्युशन कशा पद्धतीने असणार आहे, कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने करायचा, सर्व पोएमचं फिगर ऑफ स्पीचेस तुम्हाला बघायला मिळणार आहे, पोएटिक डिव्हाइसेस आणि ॲप्रिसिएशन सगळं मिळणार आहे. त्यानंतर आहे रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते कशा पद्धतीने करायचं, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असेल, स्टेटमेंट ऑफ पर्पज असेल, ग्रुप डिस्कशन असेल, ईमेल असेल, स्पीच असेल, कंपेअरिंग असेल, एक्सपेन्शन ऑफ आयडिया असेल, फिल्म रिव्ह्यू असेल, बुक रिव्ह्यू असेल, ब्लॉग रायटिंग असेल, अपील रायटिंग असेल आणि स्टिप वगैरे टिप्स तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. त्यानंतर नोवेलचे 16 मार्क तर तुमचे फिक्स करून देणार आहे, कारण इंट्रोडक्शन तुम्हाला समराईज करून दिलं आहे, हिस्ट्री ऑफ नोवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, MCQ, द साइन ऑफ समरी, तर सगळं काही बघायला मिळेल. आता मी तुम्हाला जस्ट दाखवूनच देतो, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री ऑफ नोवेलचे क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत कशा पद्धतीने यामध्ये दिलेले आहेत. बघा आता MCQचे क्वेश्चन्स आहेत यामध्ये. बघा हिस्ट्री ऑफ नोवेलचे सर्वप्रथम आपण सुरू करूया. बघा हिस्ट्री ऑफ नोवेलचे 20 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत यामध्ये दिले आहेत. जसं की द वर्ड नोवेल इज डिराइव्ड फ्रॉम विच लँग्वेज, तर बघा आन्सर डायरेक्ट दिलेला आहे खाली इटालियन. त्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड नोवेला, तर काय आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, अ न्यू स्टोरी, म्हणजे तुम्हाला यामध्ये उत्तरांसोबत बघायला मिळतं. त्यानंतर हु इज कन्सिडर द ऑथर ऑफ फर्स्ट इंग्लिश नोवेल, डायरेक्ट सगळे प्रश्न आणि उत्तरांसोबत बघायला मिळतात. तर जर तुम्हाला हे गाईड पाहिजे असेल आता यामध्ये ती फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुम्हाला दोन्ही गाईडची आम्ही लिंक टाकून देऊ. म्हणजे फ्रीवाल्या गाईड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ही आम्ही तुम्हाला डायरेक्ट लिंक पाठवू आणि पेड गाईडची ही तुम्हाला लिंक पाठवू. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल की मास्टर प्रिपरेशन गाईड तुम्हाला अगदी सोपं जाईल नोवेल सेक्शनसाठी, कारण नोवेलचे ॲन्सर्स मिळतात, रायटिंग स्किलही कशा पद्धतीने सॉल्व करायचं अनेक विद्यार्थ्यांना येत नसतं, तर या गाईडमध्ये बघायला मिळतं. आणि बघा कॅरेक्टर स्केचेस तुम्हाला बघायला मिळतं. बोललो ना मी, कॅरेक्टर स्केच ऑफ मिस्टर ER ब्रेथवेट, ते का बघा यांचं कॅरेक्टर स्केच तुम्हाला 2 मार्कला विचारलं जातं. जर असं कॅरेक्टर स्केच लिहिलं तर तुम्हाला बोर्ड ऑफिशियली 2 पैकी 2 मार्क दिल. त्यानंतर कॅरेक्टर स्केच ऑफ स्टुडंट्स ऑफ ग्रीन स्लेट स्कूल असं विचारलं जाऊ शकतं. 2 मार्क मिळवायचे असतील तर असंच कॅरेक्टर स्केच लिहा, कोणतंही कॅरेक्टर स्केच असो यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमचे 2 मार्क म्हणजे नोवेलचे 16 मार्क तुमचे फिक्स आहेत. बघा तुम्ही फक्त हे पाठ करून जा, पाठ नाही तर समजून जा, समजलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुमचं अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, बघा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज त्याचेही 2 मार्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघा अगदी सोपेच आहे. फक्त तुम्ही एकदा लक्षात ठेवू शकता, पाठ करू शकता, अशा स्वरूपाची उत्तरे यामध्ये ॲड गेलेली आहेत. आता बघा आता याचे कॅरेक्टर स्केचेस आहे, कॅरेक्टर स्केच ऑफ फिलियस फॉग, त्यानंतर कॅरेक्टर स्केच आहे, कॅरेक्टर स्केच ऑफ पासपोर्ट याचं देखील कॅरेक्टर स्केच तुम्हाला दिलं आहे. ऑडाचं देखील कॅरेक्टर स्केच आहे, इथपर्यंत की डिटेक्टिव्ह फिक्स याचं देखील तुम्हाला कॅरेक्टर स्केच आम्ही दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन ते शर्लॉक होम्सचं कॅरेक्टर स्केच आहे, साइन ऑफ 4मध्ये मॅरी मॉस्टनचं आहे, सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आता जाऊया विद्यार्थी मित्रांनो या गाईडची प्राईस काय आहे. तुम्ही बघू शकता गाईडची प्राईस 241 रुपीज आहे. बट तुम्ही व्हिडिओ लाईक केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर यावरती 50% ऑफ तुम्हाला मिळणार आहे, ज्यावरती 116 ते 120 रुपयात हे गाईड तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे PDF लास्टला इंट्रोडक्शन दिलं. इथून आधी जे क्वेश्चनची बात करत होतो ते ऑफिशियल बोर्डने दिलेली क्वेश्चन बँक आहे. मोस्ट ऑफ क्वेश्चन सिमिलर असतात आणि त्यामध्ये सगळे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स बघायला मिळतात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 10 फेब्रुवारीच्या पेपरसाठी शुभेच्छा. आता तुम्हाला फ्री PDF तसेच पेड PDFचं जर फ्री तर मी तुम्हाला देणार आहे, फ्री जे क्वेश्चन बँक आहे ती तुम्हाला पाहिजे असेल या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा. व्हिडिओमध्ये स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जे पासवर्ड्स दिसलेत ते पासवर्ड आम्हाला व्हॉट्सअपला टाईप करून सेंड करा. आम्ही तुम्हाला त्वरित फ्री PDF कशा पद्धतीने डाउनलोड करायचं यासाठी गाईड करू. आणि जर पेड PDF पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त आम्हाला मेसेज करा, मास्टर प्रिपरेशन गाईड. आम्ही तुम्हाला पेड PDF घेतल्यानंतर फ्री तर तुम्हाला असंही मिळूनच जातं, त्याच्यासोबतच अटॅच स्टडी मटेरियल दिलेलं आहे. परंतु फक्त फ्री पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघितलेला आहे याचा प्रूफ द्यायला लागतो, चॅनलला सबस्क्राईब केला, व्हिडिओ लाईक केला आहे याचा तुम्हाला प्रूफ द्यायला लागतो. तुम्हाला सर्वांना तुमची 10 फेब्रुवारी 2026ची जो काही इंग्रजीचा पेपर आहे ना विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी मनपूर्वक मास्टर वेरियंट टीमकडनं शुभेच्छा देतोय. तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती 2 व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, कोणत्याही एका नंबरवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती, तुम्हाला मार्गदर्शन केव्हाही करू. तुम्ही आमच्याकडनं कोर्स घेतला असेल नसेल तरी आम्ही तुम्हाला तुम्हाला परिपूर्ण गायडन्स करतो. त्यामुळे तुम्हा सर्वांना तुमच्या 10 फेब्रुवारी 2026च्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी शुभेच्छा. आउट ऑफ मार्क्स मिळवा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. शुभेच्छा, धन्यवाद.